कमिटी की ओर से जो है आपको शुभेच्छा। This is 5th year. Play your game with very sportsman spirit. All the best. वेरी गुड मॉर्निंग। सनलाइट अच्छा है, एटमॉस्फेयर अच्छा है, विकेट अच्छा है, परफॉर्म आपको करना है। GK फंडसे स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन तर्फे GKP ट्रॉफी आपण गेले 5 वर्ष ऑर्गनाईज करतोय। त्याच्यामध्ये पहिलं प्राइज जे आहे विनरचं ते आमच्या काका अण्णा फंडसे यांच्या नावाने असतं। सेकंड प्राइज आहे ते माझे वडील अनिल फंडसे यांच्या नावाने असतं। पहिले 2 वर्ष ही 2 दिवसाची होती, त्यानंतर मग मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गाईडलाईन प्रमाणे आपण वन डे केली और एव्हरी इयर आपण 16 टीम घेतोय आणि त्यांना 16 टीम्सना आपण लीगमध्ये आपण त्यांना जास्तीत जास्त मॅचेस खेळवायला प्रयत्न करतोय। गणपती बाप्पा मोरया। 38 ओवर्स का गेम। आज फाइनल है। 4 मैच में से हम लोग 3 मैच जीत कर आए इधर और आज फाइनल खेल रहे। तो टॉस जीत गए हम लोग, डेक्कन सीसी वॉन द टॉस और पहले बैटिंग कर रहे हम लोग थोड़ा, क्योंकि बाद में विकेट थोड़ा फुट जाता है, इसके लिए बाद में प्रॉब्लम होता है बैट्समैन को, इसके लिए हम लोग ने पहले बैटिंग की है। ह्या टूर्नामेंटमुळे आपल्या मुलांना खूप चांगली संधी मिळते। एक मुलगा तर अंडर-19 इंडियासाठी रिझर्वमध्ये आहे आता। तो गेल्या वर्षी आमच्या डेक्कन क्रिकेट क्लबमधून खेळला आणि ह्या मुलांना 3 टूर्नामेंट मिळतात, लीग 3 मॅचेस, 4थी सेमीफायनल, 5वी फायनल। त्यांना खूप मोठा वास्ट खेळ मिळतो आणि ही टूर्नामेंट रिस्ट्रिक्टेड आहे ठाणे एरियासाठी। ह्या एरियातल्या मुलांना खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, ह्याच्यातूनच मुलं पुढे जातात आणि त्याप्रमाणे तो प्रेम देवकर गेल्या वर्षी आमच्या टीममधूनच गेला। मी त्याला इवन ह्या वर्षी फोन पण केला, तो साऊथ आफ्रिकेला होता, तर त्याने मला सांगितलं, गुड विशेस दिल्या। या टूर्नामेंटमध्ये सगळ्या टीम्स ज्या आहेत त्या ॲफिलिएटेड आणि असोसिएटेड आहेत MCAशी। सो दिस इज 5th इयर। लेट अस सी डेक्कन सीसी वर्सेस बोरिवली सीसी फायनल मॅच चालू आहे। फंडसे टूर्नामेंट ही खूप चांगली होते आणि लास्ट इयर आम्ही सेमीफायनलला हरलो होतो आणि यावर्षी फायनलला आलो। ज्याप्रमाणे प्रेम देवकर अंडर-19 इंडियासाठी गेला, त्याप्रमाणे गेल्या वर्षी माझ्या टीममध्ये कुणाल वटारे म्हणून एक प्लेयर होता, त्याने पण 3 100 लागोपाठ केलेले, एक 211, एक 186 आणि एक 118 असे 3 100 लाईनीत केले होते। आणि ही हॅज बीन ऑल्सो सिलेक्टेड फॉर समर वेकेशन कॅम्प आणि त्या समर वेकेशनच्या अंडर-19 कॅम्पमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला। टीम त्याने फायनलपर्यंत आणली समर वेकेशन कॅम्पला आणि तो त्या परफॉर्मन्सवर महेंद्र शील्ड म्हणून असते एक मुंबईची, जी सिलेक्शन ट्रायल्स बॉम्बेची असते, त्याच्यामध्ये पण त्याने सुंदर परफॉर्मन्स केला होता। अनफॉर्च्युनेटली तो रिझर्वला होता, फक्त बॉम्बेसाठी तो सिलेक्ट नाही झाला। तर ह्या टूर्नामेंटमध्ये असेच बरेचशी मुलं आहेत जे ना खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळतो, त्यांच्याकडे खूप चांगलं टेम्परामेंट असते आणि क्रिकेट असते। मुंबई क्रिकेट असोसिएशनचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं आणि ते आम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये नाही म्हणत नाहीत। सो माझी आता मुंबई क्रिकेट असोसिएशनला अजून एक अशी रिक्वेस्ट आहे की 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर ही टूर्नामेंट आता ऑफिशियल ॲफिलिएटेड करून घ्यावी, जेणेकरून या मुलांचा परफॉर्मन्स आणि या गोष्टी मुंबई क्रिकेट असोसिएशनची जी अंडर-19ची टीम आहे त्याच्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स काउंट केला जाईल। याच टूर्नामेंटमधनं एक आमचा लास्ट इयर प्रेम देवकर म्हणून खेळला, कोणतीही मेजर टूर्नामेंट न खेळता आज तो प्रेम देवकर इंडिया अंडर-19ला रिझर्वमध्ये सिलेक्ट झाला। सो आपल्याकडे या टूर्नामेंटकडे जी मुलं खेळत आहेत त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाल्यानंतर कोण ना कोणतरी बाहेरचे असे बघतायत की जेणेकरून मुलांना परफॉर्मन्स करायला ते घेऊन जात आहेत।